12वीचे विद्यार्थी आपण पेपर फर्स्ट मध्ये ब्लड बँक सुरू केलेला आहे आणि ब्लड बँकेमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे तर व्हॉट इज ब्लड बँक, टाइप्स ऑफ ब्लड बँक अँड फंक्शन्स ऑफ ब्लड बँक. आज आपण जे पहिलं फंक्शन आहे ब्लड बँकचं, सिलेक्शन ऑफ ए ब्लड डोनर, हा भाग बघणार आहोत. सिलेक्शन ऑफ ए ब्लड डोनर हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. प्रॅक्टिकल परीक्षेच्या दोन्हीच्याही दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा भाग काय आहे, सिलेक्शन ऑफ ए डोनर. आता हा जो डोनर आहे, रक्तदाता आहे, याची निवड कशी करायची आणि याची निवड करण्यासाठी काही निकष, काही क्रायटेरिया आहेत. when you want to select a donor there are certain criteria, and what are those criteria for the selection of a donor? Number one, first thing you have to do is the age of the donor. एज ऑफ द डोनर हा फार महत्वाचा क्रायटेरिया आहे, वय. आणि त्याचं जे वय आहे, द एज ऑफ द डोनर शुड बी फ्रॉम 17 इयर्स कंप्लीटेड, दॅट इज 18 इयर्स. 18व्या वर्षाचा जो डोनर पाहिजे आपल्याला, 17 पूर्ण पाहिजे त्याचं, आणि मॅक्सिमम वय जे आहे ते 55 वर्ष आहे. सो वेन एव्हर यू वॉन्ट टू सिलेक्ट ए डोनर, द फर्स्ट थिंग इज एज ऑफ द डोनर. एज ऑफ द डोनर इज द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग, and that age is 17 to 55 years of age. 17 ते 55, 17 म्हणजे 17 वर्ष पूर्ण, 18 म्हणू शकता तुम्ही. यू कॅन टॉक इट लाईक 18 इयर्स टू 55 इयर्स. 18 वर्ष ते 55 वर्ष या वयोगटातला माणूस रक्तदान करू शकतो. पहिला क्रायटेरिया काय आहे, वय, एज ऑफ द डोनर. A child of 10 years cannot donate the blood. 10 वर्षाचा मुलगा रक्तदान करू शकत नाही. 70 वर्षाचा म्हातारा माणूस रक्तदान करू शकत नाही. जो वयोगट ठरवलेला आहे तो 18 ते 55 वर्ष, 17 पूर्ण. 18 to 55 years is the age for donation of blood, right? Second important thing about the males and females, both can donate the blood. महिला आणि पुरुष दोघंही रक्तदान करू शकतात. आपल्याकडे गैरसमज आहे, महिला रक्तदान करू शकतात का नाही. महिला आणि पुरुष दोघंही रक्तदान, बोथ मेल्स अँड फिमेल्स कॅन डोनेट ब्लड एक्सेप्ट द प्रेग्नंट वुमन. प्रेग्नंट वुमन म्हणजे जी गर्भवती माता आहे ती मात्र रक्तदान करू शकत नाही. बाकी 18 ते 55 वयोगटातले महिला आणि पुरुष दोघंही रक्तदान करू शकतात. म्हणजे एखाद्या जण समजा म्हणायला लागले की बाबा ही महिला आहे, हिचं रक्त कसं काय घेता, गरज पडली तर तिचंही रक्त आपल्याला घेता येऊ शकते. फक्त आपण काय बघायचं आहे की ती गर्भवती माता नाही, एवढंच बघायचं आहे आणि आपण रक्त घेऊ शकतो. म्हणजे वय, एज, सेक्स. नंबर 3 इज द हिमोग्लोबिन पर्सेंटेज. अत्यंत महत्वाचं आहे. हिमोग्लोबिन पर्सेंटेज ऑफ द डोनर, HB पर्सेंटेज ऑफ द डोनर, हा तिसरा निकष आहे, तिसरी अट आहे. Hemoglobin percentage of the donor should be normal. It should be normal. For males, you know what is normally hemoglobin in males? It is 14 to 16 grams %. पुरुषांच्या मध्ये नॉर्मल हिमोग्लोबिन 14 ते 16 ग्रॅम्स % आहे आणि महिलांच्या मध्ये 12 ते 14 ग्रॅम्स % आहे. तर ह्या रेंजमध्ये जर त्या डोनरचं हिमोग्लोबिन असेल तर तो रक्तदान करू शकतो. A donor can donate blood only if his hemoglobin is normal. Suppose a donor is there whose hemoglobin is 10 grams, blood is not taken. त्याचं ब्लड आपण घेऊ शकत नाही. त्याचं हिमोग्लोबिन 10 आहे, कमी आहे. So the hemoglobin percentage should be from 12 onwards, 12 grams onward. 12 पेक्षा जास्त पाहिजे हिमोग्लोबिन. So first one was the age, second one was the sex, third one was the hemoglobin percentage, right? Now the fourth criteria. Fourth and most important criteria is free from diseases. The donor should be free from diseases. कुठल्या आजारापासून जो डोनर आहे तो दूर असला पाहिजे किंवा त्याला ते आजार असायला नकोत. जे रक्तातून संक्रमित होणारे आजार आहेत, ज्या आजारांना रक्तातून पसरतात असे जर आजार असतील तर त्याचं रक्त घ्यायचं नाही. The donor should be free from jaundice, कावीळ, syphilis, गर्मा, HIV किंवा एड्स, HIV एड्स हा आजार,
अँड मलेरिया, नुकताच त्याला मलेरिया होऊन गेलेला आहे, त्याचं आपण घेत नाहीये. तर असे जे काही आजार आहेत की जे रक्तातून संक्रमित होऊ शकतात, अशा रुग्णांचं आपण रक्त घ्यायचं नाही. त्यामुळे 4 आजार महत्वाचे आहेत. नंबर 1 इज द जॉन्डिस, सर्वात महत्वाचा. हेपॅटायटिस बी, कावीळ ब नावाचा आजार रक्तातून पसरतो. त्यामुळं त्याला विचारणं आवश्यक आहे की तुम्हाला मागच्या 3 महिन्यामध्ये कावीळ झाली होती का? ही शुड बी फ्री फ्रॉम डिसीजेस लाईक जॉन्डिस. सिफिलिस हा एक प्रकारचा गुप्त रोग आहे. VDRL टेस्ट करतो आपण सिफिलिससाठी, गरमा म्हणतात त्याला, तो झाला होता का? नंबर 3 इज HIV एड्स नावाचा गंभीर आजार. एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, तो आजार झाला आहे का? अँड 4th इज एनी रिसेंट मलेरियल अटॅक, अशात रिसेंटली तुम्हाला काही मलेरिया झाला होता का? अशा प्रकारचे आजार आहेत का डोनरला, हे आपण विचारलेलं पाहिजे. अँड द डोनर शुड बी फ्री फ्रॉम दिस डिसीजेस. आणि आता चौथा महत्वाचा भाग आहे. चौथा, आतापर्यंत आपण 4 बघितले, 5वा महत्वाचा काय आहे? ह्याच्या पुढचा क्रायटेरिया किंवा निकष काय आहे? द ड्युरेशन बिटवीन 2 डोनेशन्स. जो रक्तदाता येतोय त्याला विचारलं पाहिजे की यापूर्वी रक्तदान केव्हा केलं होतं. द ड्युरेशन बिटवीन द 2 डोनेशन शुड बी मिनिमम 3 months. कमीत कमी 3 महिन्याचं ड्युरेशन पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं आज रक्तदान केलं तर पुढच्या महिन्यात करू शकत नाही. 3 महिन्यांनीच रक्तदान करायला पाहिजे, कमीत कमी 3 महिने. सो द ड्युरेशन बिटवीन द 2 डोनेशन शुड बी 3 months. सो you have to ask the donor about the previous blood donation. पूर्वी तुम्ही रक्तदान केव्हा केलं होतं हे विचारलं पाहिजे आणि तेव्हापासून कमीत कमी 3 महिन्याचा अवधी दिला पाहिजे, तरच आपल्याला रक्त घेता येतं, नाहीतर घेता येत नाही. देर आर सम प्रोफेशनल डोनर्स म्हणजे काही रक्तदाते रक्त विकणारे आहेत. रक्त विकणारे लोक ब्लड बँकेभोवती फिरतात, मी रक्त देतो म्हणून. मागच्या महिन्यात दिलेलं असतं की लगेच पुढच्या महिन्यात रक्त देतात. ते चालत नाही. अशा रक्तदात्यांना आपण रक्तदानासाठी घ्यायचं नाही. सो द ड्युरेशन बिटवीन 2 डोनेशन शुड बी मिनिमम 3 months. सो वी हॅव सीन, फर्स्ट इज एज, सेकंड इज सेक्स, थर्ड इज hemoglobin percentage, fourth we have seen the duration diseases, and fifth is duration between the 2 donations. So these are the few of the criterias. These are the few of the criterias for the donation. हे काही क्रायटेरिया आहेत. द फर्स्ट थिंग वन शुड रिमेंबर, देर शुड बी व्हॉलेंटरी डोनर्स. व्हॉलेंटरी म्हणजे स्वतःहून रक्तदान करणारे. प्रमोशन ऑफ व्हॉलेंटरी डोनर, स्वतःहून रक्तदान करणारे लोक पाहिजेत. रक्त विकणारे लोक नको आहेत आपल्याला. रक्तदान महापुण्य. रक्तदान केव्हा केलं पाहिजे? स्वतःहून पुढे आलं पाहिजे. द हेल्दी पर्सन शुड डोनेट द ब्लड इयरली. निरोगी माणसाने वर्षातून एकदा रक्तदान केलंच पाहिजे. त्याच्यात शरीराच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी त्याला प्रमोट केलं पाहिजे. आणि ते प्रमोट करायचं काम कोण करतं? ब्लड बँक करतं. तुम्ही ब्लड बँकेत गेल्यावर लिहिलेलं असतं, तुमचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करा. सेलिब्रेट युअर बर्थडे बाय डोनेटिंग ब्लड. कशासाठी? एक चांगलं काम करताय तुम्ही, एकाला जीवनदान देताय. त्यामुळे व्हॉलेंटरी डोनर, स्वतःहून रक्तदान करणारी लोक ही आवश्यक आहेत. प्रोफेशनल डोनर्स नको आहेत. फक्त हे 5-6 क्रायटेरिया लक्षात ठेवा. दरवर्षी 1 वर्षाआड हा प्रश्न वार्षिक परीक्षेत आहे. हाऊ विल यू सिलेक्ट ए डोनर? तुम्ही रक्तदाता कसा निवडाल? तर हे 4-5 मुद्दे लक्षात ठेवा. वय, त्याच्यानंतर त्याचं हिमोग्लोबिन पर्सेंटेज, सेक्स, त्याच्यानंतर नंबर 4 तुम्हाला डिसीजेस, कुठले आजार आहेत का त्या रक्तदात्याला, आणि नंबर 5 ड्युरेशन बिटवीन द 2 डोनेशन्स. हे महत्वाचे क्रायटेरिया आहेत. हे अत्यंत आवश्यक आहे. एनी मेडिकेशन्स हा पण एक भाग येतो. डोनर्सला काही औषधं चालू आहेत का? विशेष करून रक्त पातळ होणारी काही औषधं सध्या काही लोक घेतात ज्यांना हृदयाचे आजार आहेत.
ज्यांना हृदयाचे आजार आहेत ते रक्त पातळ होणारी औषधं घेतात, त्याला अँटीकॉग्युलंट्स म्हणतात. ते जी औषधं आहेत ती औषधं शक्यतो असणाऱ्या लोकांचं रक्त घेतलं जात नाही. आलं लक्षामध्ये? दोज हु आर रिसिव्हिंग अँटीकॉग्युलंट्स आफ्टर हार्ट सर्जरी, हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर ते लोक काय करत असतात, काही वर्ष त्यांना अशी अँटीकॉग्युलंट्स चालू असतात, त्यांचं आपण रक्त घेत नाही. सो ड्रग्स, द डोनर रिसिव्हिंग ड्रग्स, हिस्ट्री ऑफ टेकिंग ड्रग्स, औषधं कुठली घेत आहे हे विचारून त्यानुसार डॉक्टर ठरवतात की ह्याचं रक्त घ्यायचं किंवा नाही. सो दीज आर द बेसिक थिंग्स अबाउट द सिलेक्शन ऑफ डोनर.